स्वाध्याय इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 11वा समतेचा लढा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पर्याय: लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दन सावे। 1. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली। राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना रमाबाई जनार्दन सावे यांनी केली। 2. अंबळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते। अंबळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते। 3. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते। आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। 1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य। उत्तर: महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली। दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता, तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग होता। त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या। त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी दलित वर्गाच्या हिताच्या चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला। 2. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा। उत्तर: राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला। मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला। सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हाताचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली। त्यांनी त्यांच्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला। त्यांच्या संस्थानात 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलुतेदार पद्धती नष्ट केली। त्यामुळे कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी मिळाली। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1. सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले। उत्तर: 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली। कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले। सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला, म्हणून सरकारने साम्यवादी चळवळ दडपण्याचे ठरवले। 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वर्तमानपत्रे सुरू केली। उत्तर: वृत्तपत्रे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते। समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली। या वृत्तपत्राद्वारे आंबेडकरांनी दलितांच्या मनामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली। 3. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली।
उत्तर आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुलर रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागणीसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली. त्यामुळे राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो? उत्तर आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्य लढ्यात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही. म्हणून आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा ठरतो. 2. पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. उत्तर 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. याचाच परिणाम म्हणून 1942 च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अमळनेर कामगार संघटनाची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. 3. कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले? उत्तर कामगार वर्ग समाजवादी विचार प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदा करण्यात आला. अशा प्रकारे कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक ठरले. जनसामान्याच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेत अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक सत्तेच्या तत्त्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे याची जाणीव होऊ लागली. या जाणिवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. 4. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होता. असे परंतु आधुनिक युगात विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या.
पंडिता रमाबाई रानडे, डॉक्टर जनार्दन सावे यांनी काही संघटना स्थापन केल्या. वारसा हक्क, मतदान हक्काचा हक्क इत्यादी बाबतीत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया चळवळ करू लागल्या. प्रांतिक विधिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले.